शिवजळी स्थळी भरला पिंडी ब्रह्मांडी बिंबला. बघा शिव प्रत्येक ठिकाणी आहे, त्याला पाहता यावं. आम्हाला पाहता येत नाही. आम्ही भगवंताला पाहण्यासाठी विवेक दृष्टीने आम्ही पाहत नाही, आम्ही आमच्या माध्यमातून पाहतो भगवंताला. मंदिरात जातो आणि मंदिरात गेल्याच्या नंतर भगवंताला पाहतो. बघा 3 विद्यार्थी 3 ठिकाणी उभे आहेत आणि भगवंताची मूर्ती एका ठिकाणी बसलेली आहे. 3 ठिकाणी विद्यार्थी प्रत्येक जण म्हणतो की भगवंत माझ्याकडे पाहत आहेत. समोर असलेला विद्यार्थी म्हणतो माझ्याकडे पाहत आहेत, बाजूला असलेला विद्यार्थी म्हणतो भगवंत माझ्याकडे पाहत आहेत. बघा भगवंत सर्वांकडे पाहतो, ही विवेक दृष्टीने पाहिल्या गेलं पाहिजे. ही विवेक दृष्टी आम्हाला जागृत व्हावी, प्राप्त व्हावी, यासाठी आम्हाला संत समागम करावा लागेल. आम्ही ग्रंथ किती वाचलेत? शिवहार बघा ग्रंथ आम्ही किती वाचलेत, पण ग्रंथातला सार जर आम्हाला प्राप्त नाही झाला तर भगवंत आम्हाला समजणार नाही. आणि म्हणून ग्रंथातला सार समजण्यासाठी बघा आपण शाळेमध्ये जातोय. शाळेमध्ये गेल्यानंतर अगदी 10वीचा विद्यार्थी असेल, 12वीचा विद्यार्थी असेल आणि त्या विद्यार्थ्यांनी 17 नंबरचा फॉर्म जर भरला नव्हे, 10वी मध्ये ऍडमिशन केलंय आणि त्यांनी सांगितलं की मी शाळेत येणार नाही, मी ट्युशनला जाणार नाही, मी काय आहे ते घरी पुस्तक वाचतो आणि परीक्षेला येतो. मला वाटतं तर घरी पुस्तक 100 वेळ जरी वाचलं तरी त्यातलं उत्तर जे आहे ते त्याला समजणार नाही. आणि म्हणून 3 तासाचा पेपर आहे, 100 मार्काचा पेपर आहे. 3 तासाच्या पेपरसाठी 100 मार्काच्या पेपरसाठी त्या विद्यार्थ्याला अगदी शाळेमध्ये जाऊन रोज त्या ठिकाणी त्या सरांकडनं त्या धड्याचं वाचन करून घेऊन त्या धड्यातलं जे मर्म आहे, त्यातलं जे सार आहे ते त्या सरांकडनं त्या विद्यार्थ्याला प्राप्त करावं लागतं. तद्वत आम्ही जे ग्रंथ वाचतो त्या ग्रंथातला सार समजण्यासाठी आम्हाला सद्गुरूला शरण जावं लागतं, संतांना शरण जावं लागतं. शिवहार.